नमस्कार. बुलेटिनच्या सुरुवातीला पाहूयात काही ठळक बातम्या. अर्थमंत्र्यांची आरबीआय बोर्डासोबत बैठक, अर्थसंकल्पातील निर्णयांची दिली माहिती. मंत्र्यांनी सरसकट सर्वांची कामे करावीत, नितीन गडकरींच्या सूचना. 3 भावांची लाडक्या बहिणींची गद्दारी, सरकारवर नाना पटोलेंची टीका. आणि बजेटची होळी करत एआयएसएफने केला केंद्र सरकारचा निषेध. नमस्कार, मी इंदिरा. ठळक बातम्यानंतर आता पाहूयात सविस्तर वृत्त. अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी काल रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या केंद्रीय मंडळासोबत बैठक घेतली. यामध्ये त्यांनी 2025-26च्या अर्थसंकल्पातील प्रमुख निर्णयांची माहिती दिली, ज्यामध्ये आयकरात देण्यात आलेल्या सवलतींचा समावेश आहे. या बैठकीला आरबीआयचे गव्हर्नर संजय मल्होत्रा आणि इतर वरिष्ठ अधिकारीही उपस्थित होते. सत्ता मिळाल्यानंतर लोकप्रतिनिधी मंत्री बनतो, मंत्री झाल्यानंतर तो सर्वांचा असतो, त्यामुळे सर्वांची समाजोपयोगी कामे करायला हवीत, अशा शब्दात केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी मंत्र्यांना कानपिचक्या दिल्यात. MIT वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटीच्या वतीने पुण्यात आयोजित राष्ट्रीय आमदार संमेलनाच्या वतीने देशभरातील आमदारांसाठी क्षमता वृद्धी कार्यक्रमात केंद्रीय मंत्री गडकरी दूरदृश्य प्रणालीद्वारे बोलत होते. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, विधान परिषदेचे सभापती राम शिंदे, उपसभापती डॉक्टर नीलम गोऱ्हे आदी मान्यवर या कार्यक्रमाला उपस्थित होते. मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून सत्तेत आलेल्या महायुतीने राज्यातील लाखो माता भगिनींची घोर फसवणूक केली आहे, असा आरोप काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केलाय. मतांसाठी बहिणींना 1,500 रुपये देऊन सत्तेवर आणलं, मात्र आता या मदतीला कात्री लावण्याचं पाप करत सरकारने 5 लाख बहिणींना अपात्र केलं असून आणखी काही लाख बहिणींना तसेच अपात्र केलं जाण्याची शक्यता आहे. ही कृती म्हणजे लाडक्या बहिणींची गद्दारी आहे, अशी टीका पटोले यांनी केली आहे. भंडारा शहरातील त्रिमूर्ती चौक जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ऑल इंडिया स्टुडंट फेडरेशनच्या वतीने नुकतेच सादर करण्यात आलेले केंद्रीय बजेट विद्यार्थी विरोधी बजेट असल्याचा आरोप करत अर्थसंकल्पाची होळी करून केंद्र सरकारचा निषेध करण्यात आलाय. या अर्थसंकल्पात बेरोजगारीच्या गंभीर समस्येकडे पूर्णपणे दुर्लक्ष करण्यात आलं असून तरुणांना अंधारात ढकलण्याचे धोरण सरकार अवलंबवत आहे. हे बजेट शिक्षणाच्या अधिकारावर थेट हल्ला असल्याचा आरोप ऑल इंडिया स्टुडंट फेडरेशनने केलाय. बातमीपत्रात वेळ झाली. छोट्याशा विश्रांतीची लगेचच परत येऊ. तोपर्यंत पाहत राहा न्यूज अनकट. ऐतिहासिक वारसा लाभलेला मराठ मुलूक महाराष्ट्र. या महाराष्ट्राला विविध रंगी छटा आहेत. साहित्य, कला, पर्यटन, नृत्य, भाषा, संत परंपरा अशा विविधतेने तो नटलेला आहे. हीच गौरवशाली विविधता जपत सुवरंग मराठी केवळ महाराष्ट्राच्या सांस्कृतिक संहितेपुरते मर्यादित न राहता समकालीन नवकल्पनांवर आधारित कार्यक्रमांद्वारे मराठी मनोरंजन विश्वात स्वतःची एक अनोखी जागा निर्माण करत आहेत. मराठी मनोरंजन क्षेत्रातील उत्तम दिग्दर्शक, लेखक आणि निर्मात्यांच्या प्रतिभेचा पुरेपूर वापर करून मनोरंजनाचा आगळा वेगळा रंग उधळण्यास आम्ही सज्ज आहोत. स्वरंग मराठीचे उद्दिष्ट मराठी मनोरंजन क्षेत्रामध्ये मनोरंजनाची वहिवाट सोडून रूढीवादी पद्धती तोडून मनोरंजनाचा समृद्ध अनुभव प्रदान करून देण्याचा आहे. म्हणूनच यात विविध पद्धतीचे मनोरंजक आणि माहितीपूर्ण कार्यक्रम स्वरंग मराठीवर बघता येतील. शेवटी एकच, धकाधकीच्या जीवनात धांगडधिंगा करण्यापेक्षा बसूया, हसूया, गाऊया, जगूया. नाती गोती श्रावण मोती गावामधले जीवंत रंग. नाती गोती श्रावण मोती गावामधले जीवंत रंग. चला जोडूया, चला पाहूया, जशी संस्कृती तसा स्वरंग. बातमीपत्रात पुन्हा एकदा स्वागत. आता पाहूयात उर्वरित काही महत्त्वाच्या घडामोडी. 2019च्या विधानसभा निवडणुकीपूर्वी झालेल्या बोलणीत उद्धव ठाकरेंना उपमुख्यमंत्री पदाची ऑफर दिली होती. मात्र निवडणुकीपूर्वी शरद पवारांची छुपी युती झाल्यामुळे त्यांनी रंग बदलला, असा नवा गौप्यस्फोट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शनिवारी पुण्यातील एका कार्यक्रमात केलाय. त्याचबरोबर यंदाच्या विधानसभेला 5 महिन्यात महाराष्ट्रात 39 लाख मतदार कसे वाढले, या राहुल गांधीच्या आरोपावर बोलताना फडणवीसांनी राहुल यांची दुसरे मुन्नाभाई अशा शब्दात खिल्ली उडवली.
आश्वासन देऊन 2 आठवडे पूर्ण झाले तरी राज्य सरकारने आमच्या मागण्या मान्य केल्या नाहीत। त्यामुळेच आता 15 फेब्रुवारीपासून गावागावात साखळी उपोषण करणार असल्याची माहिती मनोज जरांगे यांनी दिली आहे। हे उपोषण बेमुदत स्वरूपाचे असणार असून दररोज एक गाव आंतरवालीत येऊन उपोषण करणार आहे। तरी सरकारने दखल घेतली नाही तर मराठे पुन्हा मुंबई गाठतील असा इशारा मनोज जरांगे यांनी काल दिलाय। पर्यावरण शिक्षण ही काळाची गरज आहे। त्यामुळे देशातील वन्यजीव संशोधन आणि संवर्धन करणारी 141 वर्ष जुनी संस्था बॉम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटी आणि चंद्रपूर वन अकादमी यांच्या संयुक्त विद्यमाने 5 दिवसीय पर्यावरण शिक्षण कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते। या संस्थांद्वारे अमरावतीसह विदर्भातील 30 शिक्षकांना चंद्रपूरच्या वनात विशेष कौशल्य शिकवण्यात आली। विद्यार्थ्यांकडून हसत खेळत रंजक पद्धतीने पर्यावरणाचा अभ्यास कसा करून घेता येईल हा त्यामागचा उद्देश होता। बातमीपत्रात वेळ झाली आहे छोट्याशा विश्रांतीची, लगेचच परत येऊ। तोपर्यंत पाहत राहा न्यूज अनकट। ऐतिहासिक वारसा लाभलेला मराठा मुलूक महाराष्ट्र। या महाराष्ट्राला विविध रंगी छटा आहेत। साहित्य, कला, पर्यटन, नृत्य, भाषा, संत परंपरा अशा विविधतेने तो नटलेला आहे। हीच गौरवशाली विविधता जपत सुवरंग मराठी केवळ महाराष्ट्राच्या सांस्कृतिक संहितेपुरते मर्यादित न राहता समकालीन नवकल्पनांवर आधारित कार्यक्रमांद्वारे मराठी मनोरंजन विश्वात स्वतःची एक अनोखी जागा निर्माण करत आहेत। मराठी मनोरंजन क्षेत्रातील उत्तम दिग्दर्शक, लेखक आणि निर्मात्यांच्या प्रतिभेचा पुरेपूर वापर करून मनोरंजनाचा आगळा वेगळा रंग उधळण्यास आम्ही सज्ज आहोत। स्वरंग मराठीचे उद्दिष्ट मराठी मनोरंजन क्षेत्रामध्ये मनोरंजनाची वहिवाट सोडून रूढीवादी पद्धती तोडून मनोरंजनाचा समृद्ध अनुभव प्रदान करून देण्याचा आहे। म्हणूनच यात विविध पद्धतीचे मनोरंजक आणि माहितीपूर्ण कार्यक्रम स्वरंग मराठीवर बघता येतील। शेवटी एकच, धकाधकीच्या जीवनात धांगडधिंगा करण्यापेक्षा बसूया, हसूया, गाऊया, जगूया। नाती गोती श्रावण मोती गावामधले जीवंत रंग। नाती गोती श्रावण मोती गावामधले जीवंत रंग। चला जोडूया, चला पाहूया, जशी संस्कृती तसा स्वरंग। बातमीपत्रात पुन्हा एकदा स्वागत। आता पाहूयात उर्वरित काही महत्त्वाच्या घडामोडी। माघ शुद्ध जया एकादशी निमित्त काल पंढरपुरात श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरात आकर्षक फुलांची सजावट करण्यात आली। यासाठी पांढरी शेवंती, पिवळी शेवंती, अष्टर, पिवळा झेंडू, केशरी झेंडू, हिरवा पाला, सूर्यफूल, कलकत्ता शेवंती, कामिनी इत्यादी सुमारे 1.5 टन फुलांचा वापर करण्यात आला होता। श्रींचा गाभारा, सोळखांबी श्री संत नामदेव महाराज पायरी या ठिकाणी सजावट करण्यात आली। पुणे येथील भाविक सचिन चव्हाण, संदीप पोकळे, युवराज सोनार यांनी सेवाभावी तत्वावर ही आरास करून दिली आहे। पुण्याच्या थेऊर येथील श्री चिंतामणी मंदिराच्या प्रांगणात झालेल्या महाराष्ट्र श्री शरीर सौष्ठव स्पर्धेत नागरिकांना पिळदार शरीराचा अनुभव घेता आला। सर्वांच्या नजरा गतविजेत्या कमलेश अच्चरा आणि हरमीत सिंग कडे वळल्या होत्या। मात्र मुंबई उपनगरच्या उमेश गुप्ताने या आपल्यापेक्षा वजनदार असलेल्या शरीर सौष्ठव पट्टूंवर मात करत प्रतिष्ठेच्या महाराष्ट्र श्रीवर आपली मोहर उमटवली। महिलांच्या शरीर सौष्ठव स्पर्धेत मुंबई उपनगरच्याच रेखा शिंदेने बाजी मारली। गेल्या वर्षीही तिनेच मिस महाराष्ट्राचा मान मिळवला होता। हवामान खात्याच्या म्हणण्यानुसार यावर्षी वसंत ऋतू नव्हे तर उन्हाळा थेट सुरू होईल। फेब्रुवारीच्या शेवटच्या आठवड्यात किंवा मार्चच्या सुरुवातीलाच उन्हाळा जाणवू लागेल। हवामान शास्त्रज्ञांच्या मते या बदलाचे प्रमुख कारण ला नीना परिस्थिती असून फेब्रुवारीत तापमान वाढले तर गव्हाचे दाणे लहान राहतील, हरभरा आणि मोहरीची पिके वेळेपूर्वी पिकतील, सफरचंद आणि लिचीच्या झाडांमध्ये फुलांच्या परागीकरणासाठी कमी वेळ लागेल, त्यामुळे फळे पिकण्याच्या प्रक्रियेवर परिणाम दिसून येईल। या बातमीसह वेळ झाली। बातमीपत्रात इथेच थांबायची। तोपर्यंत पाहत राहा न्यूज अनकट।